माता रमाई आंबेडकर बौद्ध विहार येथे भंते शीलरत्न थेरो यांचा 12वा वर्षावास आणि ग्रंथवाचन समारोप समारंभ उत्साहात संपन्न। नांदेड शहरातील सहयोगनगर येथील माता रमाई आंबेडकर बौद्ध विहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंते शीलरत्न थेरो यांच्या 12वा वर्षावास आणि ग्रंथवाचन समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला। यावेळी उपगुप्त महाथेरो पूर्णा पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। उपगुप्त महाथेरो पूर्णा यांनी धम्म देशना दिली। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाडे, शराध्यक्ष ईश्वर जोंधळे, संस्कार सचिव ईश्वर नरवाडे, इंजिनियर भारतकुमार कानिंदे, वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत हिंगोले, मंगेश दादा कदम, देवराव कदम, रामराव कदम, समाजकल्याणचे अधिकारी डी.एस. गायकवाड, सुभाष मल्हारे, साहेबराव गायकवाड, सुभाष काटकांबळे, राजेश बिराडे, भगवान गायकवाड, पॉप्युलर ताई, वोहळ ताई, गेल्या 2 महिन्यांपासून विहारात मध्ये ग्रंथ वाचन करणारे डॉक्टर विमराव हाटकर यांच्या सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी शांताबाई लक्ष्मण हिंगोले यांच्या परिवाराकडून भिक्खू संघांना आणि उपासकांना भोजनदान दिले। या कार्यक्रमाचे सुरेख संचलन रमेश कोकरे यांनी केले। तुम्ही विचारा सांगतात का? सांगत नाही। पदराखाली आणतात तवीच मूर्ती। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काय त्याला एखादा हारही घातला नाही, परंतु सेवा त्यांची मात्र सतत चालू। नाक मुरदायचं नाही, म्हणते की मला मूर्ती साफ करायची, आम्ही म्हणतो वाचा करा। 2 घंटे लावतात, घरून संदेश आला तरी थांबा येतो म्हणतात मूर्ती साफ करायची। असं सेवा करा। बुद्ध विहाराची कोणाची सेवा, कोणाची गुलामी नाही, सत्कर्म वाढीत।
तीर्थाची संगत करणे आणि पूजनीय लोकांची पूजा करणे हे ठीक आहे. पहिल्या 2 ओळी शेवटचं जे विधान आहे की जे पूजेला पात्र आहे त्याची पूजा केली पाहिजे, स्तुती करण्याला पात्र आहे त्याची स्तुती केलीच पाहिजे, जे सन्मानाला पात्र आहे त्यांचा सन्मान केला पाहिजे, जे पात्रच नाही जे अपात्र आहेत त्याची पूजा करणे किंवा त्याचा सन्मान करणे निरर्थक आहे की नाही, चुकीचं आहे की नाही. मग कशाची पूजा करावी कशाची पूजा करू नये हेही आपण निश्चित केलं पाहिजे की नाही. दगडाची पूजा करणे व्यर्थ आहे, मातीची पूजा करणे व्यर्थ आहे, झाडाची पूजा करणे व्यर्थ आहे. कारण या निर्जीव वस्तू आहेत, सजीव नाहीत. त्याच्या चेतना आहे काय, त्याच्या सभेत नाहीत काय. कोकरे भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचा सरचिटणीस असून बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहे आणि माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर या ठिकाणी सर्व या ठिकाणचं व्यवस्थापन देखील आम्ही राजेजी बिराडे साहेब आणि अन्य आमचे साहेबराजी गायकवाड आणि अन्य मित्रमंडळाच्या सोबत आणि महिला मंडळाच्या सोबत आम्ही करत असतो. या ठिकाणी हा जो वर्षावासाचा कार्यक्रम आहे तो पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली आणि पूज्य भिक्खू श्रीरत्नजी थेरो यांचा हा 13वा वर्षावास या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. या ठिकाणी हजारोच्या संख्येनं बौद्ध उपासक आणि उपासिका नांदेड शहरातून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. खरोखर आम्ही जे काही कार्य या ठिकाणी करत आहोत त्याला त्यांची दाद आहे असं या ठिकाणी आम्हाला म्हणावं लागेल. या ठिकाणी आमच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रमाणपत्र घेऊन जावं हा जो कार्यक्रम आहे सर्व बौद्ध उपासकांच्या सहकार्यामधून हा जो काही कार्यक्रम आहे या ठिकाणी आम्ही यशस्वी करत आहोत. सर्व या ठिकाणच्या सहयोगनगर मधील तसेच पिरुब्राऊन नगर मधील आणि नांदेड उत्तर मधील जे काही बौद्ध उपासक उपासिका आहेत यांनी जे आम्हाला भरभरून सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप ऋणामध्ये आहोत. भिक्खू संघाने देखील या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल देखील आम्ही त्यांना त्रिवार वंदन करू आणि अशा स्वरूपाचं या माता रमाई आंबेडकर बुद्ध विहाराचं जे काही वैभव जे आहे ते त्या काळामध्ये अधिक वाढत जावं आणि आमच्या हातून एवढं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. माता रमाई बौद्ध विहार सहयोगनगर येथे आज वर्षावास व ग्रंथ वाचन समारोपाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता, सकाळपासूनच हे कार्यक्रम चालू होता व अनेक मान्यवरांनी आपले येथे विचार मांडले. भिक्खू संघ पण येथे आताच भिक्खू संघाला भोजनदानाचा कार्यक्रम झाला. खरंच हे बौद्ध विहार बघितल्यावर मनस्वी आनंद होते. या भागाचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्रबंधू साहेबरावजी गायकवाड यांनी अतिशय अशी भव्य अभ्यासिका येथे आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोफत AC अभ्यासिका त्यांनी येथे म्हणजे बांधलेली आहे. शासकीय फंडातून म्हणा पण ते आणणं पण एक आणायला पण एक धाडसच लागते. अतिशय त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. समाजाचे विद्यार्थी शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजे या उद्देशाने त्यांनी एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि आज हा वर्षावासाचा ग्रंथ वाचनाचा जो समारोपाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. जय भीम. आज नांदेड शहरातील सहयोगनगर जे बुद्ध विहार आहे या परिसरामध्ये बनते शीलरत्न यांचा 12वा वर्षावास समारोप कार्यक्रम संपन्न होत आहे. मोठ्या संख्येनं उपासक उपासिका याचा लाभ घेत आहेत. बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाची परंपरा फार अनादी कालापासून आहे आणि या वर्षाचं वैशिष्ट्य की या काळासारखा पाऊस या वेळा होत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं वर्षावास जी संकल्पना बुद्धाच्या काळात होती आपलं आज नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये महापूर आलेला आहे
आणि या पूरग्रस्त स्थितीमध्ये हा आज वर्षावास कार्यक्रम समारोप होत आहे. बौद्ध भिक्खूंची जी परंपरा आहे ती श्रमण संस्कृती परंपरा आहे. जी ब्राह्मण संस्कृती होती ती नाकारून श्रमण संस्कृती बुद्धाने स्वीकारली, ज्यामध्ये जगण्याचं तत्वज्ञान आहे. मनुष्याला दुःख मुक्तीची शिकवणूक दिलेली आहे. मनुष्य सर्व समान आहेत, माणसा माणसामध्ये भेद न करणारा हा धम्माचा विचार बुद्धाने त्या काळामध्ये दिला. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असा भेद न करता सर्व मनुष्य मात्र समान आहेत. आणि हा मनुष्याचा धम्म केवळ तथागत बुद्धाने त्या काळामध्ये मनुष्याला दिला आणि त्याला यश प्राप्त झालं. आणि आज आशिया खंडामध्ये तो धम्म पसरलेला आहे. यश यामुळे आलेलं आहे की त्याचे तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगाने ते मान्य केलं आहे. एवढी जरी जगात टेक्नॉलॉजीची प्रगती झालेली असेल, विज्ञानानं प्रगती केली असेल, तरी सुद्धा बुद्धाचा धम्म त्या विज्ञान युगामध्ये सुद्धा आज टिकलेला आहे, लोकांनी मान्य केलेला आहे. म्हणून अशा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आमचा हा भिक्खू संघ आहे. या भिक्खू संघाच्या वर्षावास समारोपाचे कार्यक्रम आता सातत्याने सुरू आहेत. त्यापैकी शीलरत्न भंतेजी एक चांगलं काम आपल्या नांदेड शहरामध्ये, मुदखेड शहरामध्ये करीत आहेत. परत एकदा वर्षावास समारोपाच्या निमित्ताने उपासक उपासिकांना मंगल कामना व्यक्त करतो. धन्यवाद.